नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण 3 पॉकेट स्लिंग बॅग बनवलेली आहे। तर बघा, समोर एक पॉकेट दिलेलं आहे। तर न्यू ट्रेंडिंग अशी ही स्लिंग बॅग आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये चालणारी स्लिंग बॅग आहे मैत्रिणींनो। तर बघा, दुसरं पॉकेटसुद्धा आपण मध्ये दिलेलं आहे आणि मागच्या साईडला सुद्धा एक पॉकेट आहे। अशा प्रकारे आपण 3 पॉकेट स्लिंग बॅग बनवलेली आहे आणि प्रिंटेड कापड आहे मैत्रिणींनो। खूप सुंदर अशी ही स्लिंग बॅग दिसणार आहे आणि खाली आपण गोंडा लेस यूज केलेली आहे। तर गोंड्यामुळे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या बॅगला। तर ही स्लिंग बॅग आता कशी बनवायची ते बघूया आणि व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, मी 2 कापड घेतलेले आहे। तर बघू शकता किती सुंदर असा हा कापड आहे। तर आपल्या कापडाची रुंदी आहे बघा 8 इंच आणि लांबी घेतलेली आहे 10 इंच। तर 8 बाय 10 इंचाचे आपण 2 कापड घेतलेले आहे। खाली अस्तर, मध्ये फोम सीट आणि वरती असा मेन फॅब्रिक। तर अशा प्रकारे आपण चांगले हाताने प्रेस करून टाचण्या लावून घ्यायचे आहे। तर दोन्ही पीस आपले आता रेडी झालेले आहे टाचणी लावून। तर बघा, आपण आता चारही साईडने शिलाई मारून दोन्ही पीस आपण अटॅच करून घेऊया। तर शिलाई आणि हाताने प्रेस करून आपल्याला शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपला कापड कुठेही चोळा वगैरे होणार नाही। तर याची काळजी घेत आपल्याला बघा शिलाई मारून घ्यायची आहे। त्यामुळे काय होते की आपल्याला क्विल्टिंग वगैरे करायचं काम पडत नाही। आणि तसंच आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा। तर आता आपले बघा दोन्ही पीस आपण रेडी करून घेतलेले आहेत। तर आता दोन्ही आपल्या पिसांवर आपल्याला बघा 2-2 इंचावर आपण असं मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही पीसवर आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा, मी दोन्ही पीसवर सरळ रेषा आखून घेतलेली आहे 2-2 इंच हे अंतर ठेवून आणि त्यावरच आपल्याला शिलाई म्हणजे कटिंग करून घ्यायची आहे। तर तेवढा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे। दोन्ही पीस आपल्याला वरती 2-2 इंच कट करून घ्यायचे आहे। तर त्या पट्ट्या आपण बाजूला ठेवूया। तर आता बघा, माझ्या मशीनवर ऊनसुद्धा आलेली आहे। तर बघू शकता। तर आता आपण कापडावर बघा चेन आपली उलटी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपण एक दुसरा कापड घेतलेला आहे। तर तो 12 इंच बाय 8 इंच अशा प्रकारे आपण हा कापड घेतलेला आहे पॉकेट तयार करण्यासाठी। तर बघा, आपण चेन उलटी ठेवून त्यावरती कापड ठेवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा शिवू शकता। पहिले चेन शिवायची आणि त्यानंतर वरती कापड ठेवून शिवायचा, पण मी एकत्रच शिवत आहे। तर अशा प्रकारे आणि आता आपल्याला कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि तेथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर यामुळे काय होते की आपलं फिनिशिंग सहित पॉकेट तयार होते आणि कुठेही धागा दोरा वगैरे दिसत नाही। तर वरती आपल्याला बघा आता चेन सरळ आहे, तर आपल्याला वरची जी पट्टी आहे ती उलटी ठेवून घ्यायची आहे आणि जो दुसरा आपण अस्तरचा कापड आहे ना, तो सुद्धा आपल्याला एका साईडला चेनवर, खालच्या साईडला चेनवर कापड ठेवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला पट्टी। अशा प्रकारे आपलं पॉकेटचं बघा दोन्हीसुद्धा एकत्र आपल्याला शिवून घ्यायचे आहे। तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वेगवेगळे शिवू शकता। तर बघा, अशा प्रकारे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे। अगदी फिनिशिंग सहित आपलं हे पॉकेट तयार होतं मैत्रिणींनो। तर आता आपली दाबटीप देऊन झालेली आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा कापड आहे ना दोन्ही साईडचा, तर दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं पॉकेट आता बिलकुल लॉक होऊन जाईल दोन्ही साईडला। तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना दोन्ही साईडचा, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर आता आपला कापड कट करून झालेला आहे आणि आपण दोन्ही पॉकेट दुसरं पॉकेटसुद्धा याच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत। तर बघा, दुसरं पॉकेटसुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे। तर आपले दोन्ही पॉकेटसुद्धा तयार झालेले आहे। तर आता काय करायचं, आपल्याला बेल्ट लावायचा आहे। त्यासाठी आपल्याला बघा सोपी टिप सांगते तुम्हाला। एक बोट ठेवून घ्यायचं आणि एक बोट ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला। तर या कापडाच्या एका साईडला, एका कापडाच्या एका साईडला आणि दुसऱ्या कापडाच्या दुसऱ्या साईडला अशी आपण मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर आता काय करायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो, आपण बेल्ट आता मी बेल्ट घेतला आहे। तर बेल्ट बघा, मी 45 इंच लांबीचा घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेणार आहे। तर 45 इंच लांबीचा मी हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे। तर बघा, अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे शिलाईसाठी। आपण दोन्ही कापड जॉईंट करणार आहोत, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। तर अर्धा इंच कापड ठेवून आपण बघा तेथे बेल्टला आपण टाचपिन लावून घ्यायची आहे। तर तशाच प्रकारे आपण दुसऱ्या कापडालासुद्धा दुसरा कापड सरळ करून बरोबर त्याच मार्किंगवर अर्धा इंच आपण बघा
अर्धा इंच आपण कापड ठेवून तेथे आपण टाचपिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो कापड जॉईंट करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला थोडं मार्जिन हवं आहे, अर्धा इंच. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, असं सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि आपला व्यवस्थित बेल्ट लागला आहे का हे चेक करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. नाहीतर आपल्याला डबल कापड उसवाचं काम पडू शकतं मैत्रिणींनो यासाठी. तर बघा आता आपण चेन लावून घेणार आहोत. तर चेन उलटी ठेवून बघा, अशा प्रकारे चेन उलटी ठेवून आपण त्यात रनरसुद्धा ॲड केलेला आहे चेनमध्ये. तर अशा प्रकारे आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपली चेन आहे ना सरळ करून आपल्याला पलटवून बघा, सरळ करून आपल्याला दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना मैत्रिणींनो हे बघा, आपला जो बेल्ट आहे ना तो वरती ओढून घ्यायचा, वरती करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा मैत्रिणींनो, नाहीतर काय होईल की आपला जो बेल्ट आहे तो खाली असतानाच आपण दाबटीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला डबल उसवाचं काम पडेल त्यामुळे. तर हे मी पहिलेच सांगत आहे तुम्हाला. तर त्याचप्रमाणे आपण बघा दुसरा पार्टसुद्धा चेनवर ठेवून अशा प्रकारे जॉईंट करून घेणार आहोत शिलाई मारून. तर बघू शकता दुसरा पार्ट मी आता ठेवून घेतलेला आहे आणि पाव इंचावर मी व्यवस्थित शिलाई मारून घेत आहे. आणि शिलाई मारताना आतमध्ये जो रनर आहे आपण ॲड केलेला आहे, तर तो रनर शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली सुई तुटायला नको. तर बघू शकता, तर व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहेत. तर आता आपण कापड पलटी करून तिथे आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या वेळेससुद्धा बघा आपल्याला बेल्ट वरती करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले बेल्टसुद्धा आता व्यवस्थित स्टिच झालेले असतात. तर बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आपण पडताळून घ्यायचं आहे की आपली व्यवस्थित आहे की नाही, आणि एक्स्ट्राचा वगैरे कापड असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही कापड आपले व्यवस्थित आहे की नाही समान ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघा आता बेल्ट आहे ना, तर बेल्ट आपली शिलाईत यायला नको त्यासाठी आपण बेल्ट असे जमा करून बघा, बेल्ट जमा करून मध्ये आपण असं टाचपिन लावून घ्यायची आहे. तर एका कापडावर एक कापड आपल्याला सुटा ठेवायचं आहे, एकाच कापडावर आपल्याला व्यवस्थित बेल्ट लावून घ्यायचे आहे. आणि आपण आता गोंडा लेस घेतलेली आहे, तर गोंडा लेस आपल्याला किती पाहिजे तेवढी ठेवायची आहे, बाकी कट करून घ्यायची आहे. तर बघा आपण आता ही गोंडा लेस आहे ना, तर जे गोंडे आहे ते आपल्याला आतमध्ये ठेवायचे आहे मैत्रिणींनो. जर आपण बाहेर ठेवले तर ते गोंडे जेव्हा आपण उलटी करू तेव्हा आपण ते गोंडे आपले आतमध्ये जाईल. आणि आपण कापडावर बघा पाव इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे, त्यानंतरच आपल्याला लेस अटॅच करायची आहे. तर कारण जेव्हा आपण दुसरा कापड जॉईंट करणार आहोत ना मैत्रिणींनो, तर दुसरा कापड जॉईंट केल्यानंतर आपण पाव इंच अर्धा इंच मार्जिन ठेवूनच आपण जॉईंट करत असतो दोन्ही कापड. तर त्यासाठी आपल्याला आपण लेस पाव इंच अगोदरच आपण समोर आतमध्ये घेतलेली आहे. म्हणजे पाव इंच कापड ठेवून घेतल्यामुळे काय होईल की आपली लेस आहे ना ती दोन्ही कापड जॉईंट करताना त्या शिलाईमध्ये आपली लेस येणार नाही. आणि आपली लेस जेव्हा आपण जेव्हा आपली बॅग सरळ करू ना, तेव्हा आपली जी लेस आहे ती व्यवस्थित आपली बाहेर दिसेल आणि छान असे गोंडे आपल्याला बाहेर दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा वरतीसुद्धा आपल्याला चेन बघून घ्यायची आहे, चेनवर चेन आपली आलेली पाहिजे, दोन्ही आपले कापड समान आलेले पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करून तेथे टाचपिन लावून घ्यायची आहे दोन्ही ठिकाणी. आणि टाचपिन लावल्यानंतर आपण स्टिच करून घ्यायचं आहे बघा. तर स्टिच करताना बघा पहिले आपण लॉकची टीप देऊन घ्यायची आहे बघा. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर मी अशी लॉकची टीप देऊन घेतलेली आहे, सामोर मागे करून. शिलाई आपल्याला सामोर मागे करून लॉकची टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला चेनजवळ आपला धागा दोरा वगैरे काहीच निघणार नाही आणि अगदी फिनिशिंगसहित आपली बॅग आहे ना ती स्टिच होणार आहे. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात स्टिच करताना, जेणेकरून आपण जेव्हा आपली बॅग सेल करतो ना तेव्हा आपला गिराईकसुद्धा जे आपले कस्टमर आहेत ना ते सुद्धा आपल्यापासून खुश होतील की छान अशी म्हणजे पूर्ण चांगली आपण स्टिच करून दिलेली आहे ती बॅग. तर त्यामुळे आपले कस्टमरसुद्धा आपल्यापासून खुश राहतात. तर बघा अशा प्रकारे आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि डबल टीप देऊन घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर आता आपण खालच्या साईडलासुद्धा
व्यवस्थित गोंडे आतमध्ये ठेवून आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर गोंडा आपले गोंडे शिलाईमध्ये आले नाही पाहिजे याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडला आपण बघा असे कट करून द्यायचे आहे, कारण आपले कॉर्नर व्यवस्थित निघण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला असे कट मारून घ्यायचे असतात. तर बघा आता आपण आपली बॅग सरळ करून घेऊया आणि वरतीसुद्धा आपण चेनजवळ थोडा एक्स्ट्राचा कापड असेल तर कट करून घ्यायचा. तर बघा आता आपण आपली बॅग सरळ करून घेऊया आणि व्यवस्थित कॉर्नर काढून घ्यायचे आहे बोटाच्या साहाय्याने. आणि नसेल निघत तर तुम्ही बघा कैचीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने आपले हे कॉर्नर आहे ना ते छान व्यवस्थित बाहेर काढू शकता. तर बघा आता किती सुंदर आपली ही गोंडे व्यवस्थित बाहेर आलेले आहेत, आतमध्ये गेले नाहीत. तर बघू शकता आणि 3 पॉकेटसुद्धा आपले तयार झाले आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता किती सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, ही बॅग कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.